नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे अवंतिका जानकीला म्हणत असते, म्हणजे वहिनी, तुम्हाला ऐश्वर्याचा हा निर्णय मान्य आहे? तुम्ही खरोखर ऋषिकेश दादा आणि ऐश्वर्या यांचं लग्न लावून देणार आहात? तेव्हा इथे जानकी म्हणत असते, अवंतिका, हे बघ, विचार करण्याची वेळ नाही आहे आता. काहीही झालं ना तरीसुद्धा बोलून काही होणार नाही आहे. ऐश्वर्या आणि ऋषिकेश यांचं लग्न लावून द्यायला मी तयार आहे. या दोघांचं लग्न मला मान्य आहे असं आता जानकी म्हणते आणि ती सरळ आपल्या रूममध्ये निघून जाते. तेव्हा इथे जानकीने असं नाटक केलेलं असतं की तिने लग्नाला परवानगी दिली आहे, पण हे सगळं तिने नाईलाजाने केलेलं आहे असं इथे जानकीने दाखवून दिलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्याला खूपच जास्त आनंद होतो. तिला इथे जानकीला उद्ध्वस्त करायचं आहे आणि ऋषिकेश बरोबर लग्न करून तिला जानकीचा संसार आणि जानकी दोघांना सुद्धा आता उद्ध्वस्त करायचं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता लता म्हणत असते, माया, अगं जायफळ कुठे असेल गं? थोडं जायफळ हवं होतं. आपण ह्या मसाले दुधामध्ये आहे ना जायफळ घालूया. तेव्हा इथे माया आता टेन्शनमध्ये असते. तेव्हा लता म्हणते, माया काय झालं गं? तेव्हा माया म्हणते, काही नाही, माझ्या मनामध्ये अजून ते गिल्ट आहे. आपला पहिला प्लॅन फसला नसता. मी जर योग्य वेळेवरती त्या माणसाच्या डोक्यावरती चादर टाकली असती तर कदाचित आपला प्लॅन फसला नसता. हो ना, माझ्यामुळे झाले हे सगळं. माझ्यामुळे आपण पुन्हा इथे अटकलो. तेव्हा लता म्हणते, माया, अगं या सगळ्यामध्ये तुझी काही चूक नाही आहे. आणि प्लॅन फसला तर काय झालं? हे बघ, आपण दुसरा प्लॅन करतोय ना. काहीही झालं तरी आपण इथून बाहेर पडायचं. आपल्याला इथे राहायचं नाही आहे. आणि हे बघ बाळा, जे काही झालं ते चुकून झालं आणि आपल्याला काय या कामांची सवय आहे का? पण आता आपण जे काही करणार आहोत ना, हे जायफळ घातलेलं दूध आपण तो भाजी वगैरे घेऊन येतो ना त्या माणसाला द्यायचं आणि मग आपण भांडायचं, नाटक करायचं. आपण भांडेपर्यंत तो इथे उभा राहील आणि मग तो बेशुद्ध होईल, तेव्हाच आपण पळून जायचं. तेव्हा माया म्हणते, अगदी बरोबर, ह्या वेळेला आपला प्लॅन सक्सेसफुल झालाच पाहिजे असं माया आता म्हणत असते. त्यानंतर इथे आजी ऐश्वर्याला म्हणत असतात, वा ऐश्वर्या वा, अगं काय खेळ खेळलीस गं तू, काय नाटक केलंस. म्हणजे त्या जानकीने तुझ्या आणि ऋषिकेशच्या लग्नाला परवानगी दिलीसुद्धा. त्या जानकीच्या चांगल्या मुसक्या आवडल्यास तू. त्या जानकीला स्वतःच्या ताब्यात ठेवून घेतलंस. ती जानकी आहे ना, खूपच तिला पुढे पुढे करायची सवय होती ना, आता सगळीकडे जास्त फुदकणार नाही बघच तू. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, आजी, अहो तेच होणार आहे. ती फुदकणार काय, जास्त आता पुढे पुढे सुद्धा करणार नाही बघाच तुम्ही. तिच्या चांगल्या मुसक्या आवडल्यात ना, आता मी जसं म्हणेन ना तसंच करेल ती, बघा. तेव्हा इथे आजी म्हणत असते, पण ऐश्वर्या, अगं एक गोष्ट मला कळत नाही आहे. त्या जानकी आणि ऋषिकेशचं एकमेकांवरती इतकं प्रेम आहे, पण दोघेजणं लगेच इथे तुझ्याबरोबर लग्न करण्यासाठी एकमेकांना सोडायला तयार झाले. म्हणजे मला विश्वासच बसत नाही आहे की त्या जानकीने एवढा सहजासहजी स्वतःच्या नवऱ्याला सोडण्याचा निर्णय कसा काय घेतला आणि तुझ्याबरोबर लग्न लावून द्यायला तयार झाले चक्क. मला काहीतरी गडबड नक्की वाटते. म्हणजे असं काय झालं आहे की जानकी ऋषिकेशचं लग्न तुझ्याबरोबर लावायला तयार झाली आहे? तेव्हा इथे आता ऐश्वर्या म्हणत असते, आजी जाऊ द्या ना. अहो तुम्हाला काय करायचं आहे? मी तिला बरोबर पटवलं आहे. त्या जानकीच्या बरोबर मुसक्या आवडल्यात म्हणून तर तिने लग्नाला परवानगी दिली आहे ना. तुम्ही फक्त बघाच, हे लग्न झाल्याशिवाय मी काही स्वस्थ बसणार नाही. तेव्हा ऐश्वर्या मनामध्ये म्हणत असते, ही म्हातारी पण ना नको तेवढे प्रश्न विचारते. आता हिला काय सांगू की जानकीच्या आईला मी कधीच ढगात पाठवले. आता ती जिवंत नाही आहे, पण तिच्या आईसाठीच त्या जानकीने मला तिचा नवरासुद्धा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि आता लवकरात लवकर मला हे लग्न करून आता त्या जानकीलाच या घरातून बाहेर काढायचं आहे असं इकडे आता ऐश्वर्याने ठरवलेलं असतं. तेव्हा सौमित्र म्हणत असतो, काय हे सगळं लग्नाचं नाटक चाललं आहे? आणि इथे अवंतिका म्हणत असते, जानकी वहिनी, आणि तुम्हीसुद्धा ह्या नाटकाला परवानगी दिलीत? तेव्हा इथे जानकी म्हणत असते, अवंतिका, अगं मग काय करू मी? माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. त्या ऐश्वर्याकडे माझी आई आहे आणि जर माझी आई कुठे आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर मला हे नाटक करायलाच हवं ना. तेव्हा अवंतिका म्हणते, मग त्यासाठी ऋषिकेश दादा, तुम्ही त्या ऐश्वर्याबरोबर लग्न करणार आहात? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, नाही गं अवंतिका, मी त्या ऐश्वर्याबरोबर कसं काय लग्न करेन? मी फक्त लग्नाचं नाटक करतोय. आपल्याला तिच्याकडे गोड गोड बोलून फक्त जानकीच्या आईचा पत्ता मिळवायचा आहे. एकदा का जानकीची आई मिळाली की त्या ऐश्वर्याला आपण सगळ्यांच्या समोर एक्सपोज करू.
तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो, मला नाही वाटत दादा, ती ऐश्वर्या सगळं काही सांगेला. तुला माहिती आहे ना, ती ऐश्वर्या किती खालच्या पातळीला जाऊन विचार करत असते. त्या लेवलला जाऊन आपण विचारही करू शकत नाही. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, म्हणजे सौमित्र तुला अजूनही त्या ऐश्वर्यावरती संशय आहे का? तेव्हा इथे अवंतिका म्हणते, हो तर मला तर तिच्यावरती संशय आहेच दादा, कारण ती ऐश्वर्या कधी खरं बोलेल आणि कधी खोटं काही सांगता येणार नाही. तेव्हा सौमित्र म्हणत असतो, आणि काय गॅरंटी आहे की ऐश्वर्या जे काही बोलते ते सगळं खरं आहे? म्हणजे ऐश्वर्याला माहिती आहे की जानकी वहिनीची आई कुठे आहे. आता जानकी वहिनीची आई नक्की ऐश्वर्याकडे आहे की नाही हे आपल्यालासुद्धा माहिती नाही आहे, आणि ऐश्वर्याने तसा काही पुरावासुद्धा दिलेला नाही आहे. आणि लता काकू जिवंत आहेत की नाही मुळात तेच आपल्याला माहिती नाही आहे. तेव्हा इथे जानकी म्हणते, म्हणजे भाऊजी तुम्हाला असं वाटते का की माझी आई जिवंत नसणार आहे? तेव्हा सौमित्र म्हणत असतो, वहिनी अगं तसं नाही म्हणायचं आहे मला, पण सत्य आपल्याला माहितीच नाही आहे. ऐश्वर्या कशावरून खरं बोलते? ती जर खोटं बोलत असेल तर तिला जर माहितीच नसेल की लता काकू कुठे आहेत, आणि जर तिने दादाबरोबर लग्न करून जर तुला काहीच सांगितलं नाही तर? म्हणजे जसं आपण प्लॅन करतोय तसा ती ऐश्वर्यासुद्धा आपल्याला फसवायला प्लॅन करूच शकते ना. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, जर तसं असेल तर मी ऐश्वर्याजवळ बोलतो आणि तिच्याकडून आधी पुरावा घेतो की लताई जिवंत असल्याचा. त्याशिवाय आपण पुढे हे नाटक सुरू ठेवायचं नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे तो माणूस आता सामान वगैरे घेऊन आलेला असतो. तेव्हा लता जात्यारी म्हणते, अरे लेकरा आलास का? बघू काय काय आणलंस. सगळ्या इथे खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊन आलास का? घे माया घे. अगं हे सगळं ठेव गं, बिचारा किती काम करतो गं. माया, ते आपल्यासाठी मी मसाले दूध बनवले, त्यातला 1 ग्लास आण ना. ह्या पोरालासुद्धा दे. बिचारा किती प्रामाणिकपणे त्याचं काम करतो ना, रोज आपल्यासाठी काही ना काहीतरी घेऊन येतो. तेव्हा इथे तो माणूस म्हणतो, हे बघा मला काही खायला प्यायला देऊ नका. तेव्हा लता म्हणते, अरे असं कसं? तू आमची इतकी काळजी घेतोस, तू मला माझ्या मुलासारखं आहेस. तू जर इतकी काळजी घेतोस तर आम्ही तुझ्या खाण्यापिण्यावरती लक्ष ठेवलं तर कुठे बिघडलं? तेव्हा तो माणूस म्हणतो, नाही नाही, तुमच्यासारख्या माणसांना मी बरोबर ओळखतो. गोड गोड बोलता आणि खोड मोडता मला माहिती आहे ना. तेव्हा लता म्हणते, अरे असं का करू आम्ही, सांग बरं तू. काय गं माया, आपण ह्याच्यामध्ये काही मिक्स वगैरे केले असं वाटतंय का ह्याला? हे बघ बाळा, असं काही केलेलं नाही आहे. अरे तू मला माझ्या मुलासारखं आहेस, आणि तू जर इतकी आमची काळजी घेतोयस तर आम्ही तुझी ठेवणार नाही का? आता तूच मला सांग, कोण कुठला तो माणूस, त्याने आम्हाला दोघींना बायकांना किडनॅप करून इथे ठेवलं आहे, पण तू मात्र आमच्यावरती लक्ष ठेवतोस, आम्हाला खायला प्यायला आणून देतोस. मग आता तू जर इतका प्रामाणिक आहेस तर आम्हालासुद्धा तुझ्याबरोबर प्रामाणिक वागायलाच हवं ना. तुझा विश्वास बसत नसेल तर थांब, तुझ्यासमोर आम्हीसुद्धा हे दूध पितो, मग तर तुझा विश्वास बसेल ना. चल गं माया, ये आपण दोघीजणी दूध पिऊया. तेव्हा इथे माया आणि लता दोघीजणी आता बाकीचं जे दूध असतं ते दोघीजणी ग्लासमध्ये घेऊन पिऊन टाकतात. तेव्हा लता विचारते, काय गं माया, कसं बनले मसाले दूध? तेव्हा माया म्हणते, अगं मस्तच बनवलेस तू. तेव्हा इथे माया म्हणत असते, दादा हो तुम्ही पण प्याय ना, खूपच छान बनवले मसाले दूध लताईने. तेव्हा प्रेक्षकांनो, लता म्हणत असते, अरे लेकरा पी रे, आम्ही ह्याच्यात काही नाही टाकले, तुझ्यासमोर आता आम्ही प्यायलो ना, आम्ही तुझी काळजी घेतोय. तेव्हा इथे तो माणूस म्हणतो, अच्छा, म्हणजे आता जोपर्यंत हे दूध मी पित नाही तोपर्यंत तुम्ही दोघीजणी काही शांत बसणार नाही ना. तेव्हा माया म्हणते, नाही नाही असं काही नाही आहे, म्हणजे तुम्ही जर प्यायलात तर आम्हालासुद्धा बरंच वाटेल ना. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता लता म्हणते, ये ना लेकरा ये, अरे बसून पी, तुझं काम झालं की तू जा, आम्ही कुठे तुला थांबवतोय. त्यानंतर तो माणूस आता बसतो आणि इथे दुधाचा ग्लास आपल्या हातामध्ये घेऊन थोडं थोडं दूध आता बसून पित असतो. तेव्हा लता आणि माया दोघीजणी पुन्हा आपल्या नाटकाला सुरुवात करतात. तेव्हा इथे लता म्हणत असते, माया अगं जातेस का जरा किचनमध्ये, सगळं आवरून ठेवतेस? तेव्हा इथे माया म्हणते, मी का आवरून ठेवू, तू आवरून ठेव ना. तेव्हा लता म्हणते, अगं असं काय करतेस, मसाले दूध मी बनवलं की नाही, मग आता भांडी वगैरे किचन तू आवरून ठेव ना. तेव्हा माया म्हणते, मी सांगितलं होतं का तुला मसाले दूध बनवायला आमच्या सगळ्यांसाठी, तूच बनवलंस ना, मग आता आवरूनसुद्धा तूच ठेव, मी काही करणार नाही आहे. असं म्हणत म्हणत दोघीजणी भांडणाचं नाटक करत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्या मोबाईलमध्ये आता फोटोज वगैरे बघत असते आणि इथे लग्नाची म्युझिकसुद्धा म्हणत असते, टाटा 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 टाटा. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, तिथे ऋषिकेश येतो. ऋषिकेश दरवाजा नॉक करतो.
तशीच ऐश्वर्या उभी राहते आणि म्हणते, अरे तुम्ही इथे ऋषिकेश, या ना या. अहो तुम्ही येणार आहात हे सांगायचं तरी ना. मी छान इथे तयार होऊन बसले असते, छान असा डोक्यावरती पदर घेऊन चेहरा झाकून बसले असते. तुम्ही का नाही सांगितलंत मला? तेव्हा ऋषिकेश तिच्याकडे एकटक बघतच असतो रागाने. पण इथे ऐश्वर्या म्हणत असते, ऋषिकेश तुम्ही माझ्याकडे असे बघू नका, मला बाई कसं तरीच होतं. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, झालं झालं तुझं बोलून झालं. ही नाटके आहेत ना तुझी बंद कर ऐश्वर्या, आणि हे स्वप्न रंगवणं थांबव आधी. मी इथे तुझ्याशी महत्त्वाच्या गोष्टीवरती बोलायला आलो आहे, कळतं ना तुला? मला बोलू देणार आहेस का तूच बोलणार आहेस? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, बोला ना ऋषिकेश तुम्ही बोला, मी तर तुमचं म्हणणं आता ऐकतच राहणार आहे. आणि तसंही आता मला माझ्या होणाऱ्या नवऱ्याचं ऐकावं तर लागेलच ना. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, ऋषिकेश मला तर सगळ्यांना ओरडून ओरडून सांगावंसं वाटते की तुम्ही ऋषिकेशने माझ्याबरोबर लग्नासाठी होकार दिला आहे. अहो तुमच्याबरोबर लग्न करणं हे म्हणजे कितीतरी मुलींचं स्वप्न असेल, तसं माझंही आहे. आणि माझं फायनली तुमच्याबरोबर लग्न होणार आहे. मग हे मला आता जगाला ओरडून ओरडून सांगावंसं वाटणार नाही का? पण आता इथे तुम्ही आलात ना, तुम्ही बोला तुम्हाला काय बोलायचं आहे. तेव्हा इथे आता ऋषिकेश म्हणत असतो, हे बघ तुझी अट आहे ना ती लक्षात आहे माझ्या, ती मी विसरलेलो नाही आहे, म्हणूनच तुझ्याजवळ इथे बोलायला आलो आहे. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, बरोबर ती अट आहे ना तुम्ही विसरू नका, ती अट तुम्ही लक्षात ठेवा, कारण लक्षात ठेवलीत तरच तुम्ही सारखे सारखे मला भेटायला माझ्या रूमपर्यंत याल ना. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, ऋषिकेश तुम्ही माझ्या इथे रोज आलात ना, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, आता जरा गप्प बसशील का, की बोलतच राहणार आहेस? समोरच्या व्यक्तीचं ऐकून घेण्याची सुद्धा कुवत ठेव जरा, स्वतःच बोलत बसू नकोस. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, बरं बरं ठीक आहे, बोला काय बोलायचं आहे तुम्हाला. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, ऐश्वर्या तू असं म्हणतेस की जानकीची आई तुझ्या ताब्यात आहे, बरोबर ना? मग जर जानकीची आई तुझ्या ताब्यात आहे तर मग पुरावा कुठे आहे? म्हणजे खरोखर आम्हाला कसं कळणार की जानकीची आई तुझ्याकडे आहे की नाही? तू खोटंही बोलशील, पुरावा दाखव आधी. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, तेच तर मला वाटलंच होतं, अजून तुम्ही माझ्याकडे पुरावा दाखवायला का आला नाहीत? माझ्याकडे पुरावा आहे ऋषिकेश. हे तुम्हाला सगळं त्या जानकीने पळवून पाठवले ना. जानकीने सांगितलं असेल की माझी आई तिच्याकडे आहे की नाही ते बघा, पुरावा आहे की नाही बघा तिच्याकडे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, हे बघ याच्याशी तुझं देणं घेणं नाही आहे, तू जास्तीचं बोलू नकोस. तुझ्याकडे पुरावा असेल तर दाखव, आम्ही तुझ्यावरती का बरं असाच विश्वास ठेवायचा? तुझ्याकडे जर जानकीची आई नसेल तर? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, ऋषिकेश काळजी करू नका, माझ्या होणाऱ्या नवऱ्याला जे जे काही हवं आहे ना ते सगळं मी देणार आहे. तुम्ही बोलाल ते सगळं करणार आहे मी. थांबा तुम्हाला व्हिडिओ दाखवते. तेव्हा इथे ऐश्वर्या आपल्या मोबाईलवरती जो आता लताचा व्हिडिओ असतो तो दाखवते. त्याच्यामध्ये लताच्या तोंडाला पट्टी बांधलेली असते आणि तिच्या डोक्याला एक गुंड माणूस इथे बंदूक लावतोय असा तो व्हिडिओ असतो. तेव्हा प्रेक्षकांनो ऋषिकेश तो व्हिडिओ बघतो आणि त्याला आश्चर्यच वाटतं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, अहो ऋषिकेश, अहो माझे होणारे अहो. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, बघितलं का तुम्ही ऋषिकेश, डोळे भरून बघितलात हा व्हिडिओ? हे बघा, अहो मी खोटं बोलत नाही आहे, खरोखर लता माझ्या ताब्यातच आहे आणि माझी माणसं आहेत ना तिची व्यवस्थित काळजी घेत आहेत. त्याच्यामुळे आता हा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल ना, आहे की नाही, बसला की नाही विश्वास की लता माझ्याच ताब्यात आहे म्हणून? तेव्हा तुम्ही काळजी करू नका, ते माझ्याकडे सुखरूप आहे. तुम्ही फक्त अट लक्षात ठेवा, माझ्याबरोबर लग्न करा की जानकीची आई मी लगेचच तिला परत करून टाकेन, असं इकडे ऐश्वर्या म्हणत असते. तेव्हा ऋषिकेश काहीही न बोलता सरळ आता बाहेर निघून जातो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, अरे वा, किती छान प्लॅन केला होता मी, बरं झालं हा व्हिडिओ मी तयार करून घेतला. ऋषिकेश तुम्ही इथे येऊन पुरावा मागणार हे मला माहितीच होतं, म्हणून तर मी आधीच सगळी तयारी करून ठेवली होती, असं इथे ऐश्वर्या म्हणते. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते की हा व्हिडिओ ज्याने बनवला आहे त्याला थँक्स तर म्हटलं पाहिजे ना. तेव्हा ऐश्वर्या रिचाला फोन करते आणि म्हणते, रिचा अगं तुझ्या भावाने किती छान व्हिडिओ तयार केला आहे गं, प्लीज तू त्याला माझ्याकडून थँक्स म्हणा, खरंच खूप छान व्हिडिओ तयार केला आहे. ऋषिकेश, जानकी तुम्ही लोक जिथपर्यंत विचार करता ना तिथून माझा पुढचा विचार करून झालेला असतो आणि पुढचं प्लॅनिंगसुद्धा झालेलं असतं आणि त्याच प्लॅनचा हा भाग आहे, असं इथे ऐश्वर्या म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे माया आणि लता दोघींमध्ये सुद्धा भांडण चालू असतं. माया म्हणत असते, अगं तुला कुणी मसाले दूध बनवायला सांगितलं होतं? लता म्हणत असते, बघा बघा म्हाताऱ्या बाईजवळ कशी बोलते ती बघा. तेव्हा इथे माया म्हणते, अहो तुम्हीच कशा बोलता मला, तुम्हाला मी आई आई म्हणाले आणि आता लगेच सगळी कामं माझ्यावरती टाकून मोकळ्या होत आहे का तुम्ही?
तेव्हा तो माणूस इथे आता दूध संपवत असतो आणि जायफळ टाकल्यामुळे जास्तीचं जायफळ असल्यामुळे त्याला चक्कर येत असते. तो म्हणत असतो, अरे गप्प बसा तुम्ही, किती भांडताय दोघीजणी. तेव्हा माया म्हणते, मी नाही भांडत आहे, ही म्हातारीच भांडते. तेव्हा लता म्हणते, काय गं, मला म्हातारी म्हणतेस का? आतापर्यंत मला आई म्हणत होतीस ना, आणि आता लगेच मला वाटेल तसं अरे तुरे बोलायला लागलीस. तेव्हा माया म्हणते, तुम्ही जर माझ्याबरोबर अशाच बोललात ना, तर मी अजून कशी कशी बोलेन ना, ते तुम्हाला माहितीसुद्धा नाही आहे. आणि असं आता भांडण होता होता तो माणूस उभा राहतो आणि जोरात ओरडतो, चूप. तेव्हा लता म्हणते, तू आम्हाला काय चूप बोलतोयस, तूच चूप. आणि तो आता बेशुद्ध झालेला असतो. तेव्हा माया म्हणते, चल चल लवकर चल, आणि लताचा हात पकडून तिला तिथून आता घेऊन जात असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे आता माया आणि लता दोघीजणी तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतात. दरवाजा लॉक्ड असतो. दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे माया आणि लता दोघींना कळतच नाही, दरवाजा कसा काय बंद, हा माणूस तर आता आतमध्ये आला ना, मग दरवाजा तर उघडा हवा. तर इथे प्रेक्षकांनो, तो दरवाजा आता कुणीतरी बंद करून घेतलेला असतो. तेव्हा इथे माया म्हणते, आता काय करायचं आपण, दरवाजा तर लॉक आहे. लता म्हणते, त्याचा मोबाईल घे, मोबाईल घे. आणि इथे लता आता मोबाईल घेते आणि म्हणते, आता लॉक कसा उघडायचा. तेव्हा इकडे माया त्याचंच बोट घेते आणि त्याचा मोबाईल अनलॉक करण्याचा प्रयत्न करते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ऋषिकेश म्हणतो की मी आत्ताच ऐश्वर्याला विचारलं, तिने मला एक व्हिडिओ दाखवला आणि त्या व्हिडिओमध्ये आहे ना, तिच्या आईच्या डोक्याला एका माणसाने बंदूक ताणून ठेवले, असा तो व्हिडिओ होता. तेव्हा इथे जानकी म्हणते, म्हणजे याचा अर्थ माझ्या आईच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट झालं आहे का. तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, दादा अरे काय झाले नक्की. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, जानकी तू शांत हो, माझं शांतपणे ऐकून तर घे ना. हे बघ सौमित्र, तिने जो मला व्हिडिओ दाखवला ना, त्याच्यामध्ये जानकीची आई आहे असं वाटतंय, त्यांच्या डोक्याला बंदूक लावण्यात आली असं वाटतंय. पण तो व्हिडिओ मला खोटा वाटला, तो व्हिडिओ खरा नाही आहे, म्हणजे कम्प्युटरवरती तयार केलेला व्हिडिओ वाटला तो मला. तेव्हा इथे प्रेक्षकांना सौमित्र म्हणतो, बघ मी म्हणालो होतो ना, ऐश्वर्याकडे लताई नाही आहेत, ते सगळं नाटक करते, तिच्याकडे लताई नाही आहेत, म्हणूनच तिला आता घाईघाईने दादाबरोबर लग्न करायचं आहे आणि या घरामध्ये टिकून राहायचं आहे. तेव्हा इथे ऐश्वर्या किती खालच्या पातीला जाऊन विचार करू शकते ना, हे मला आधीपासूनच माहिती होतं. तेव्हा प्रेक्षकांनो ऋषिकेश म्हणतो, तो व्हिडिओ अत्यंत चुकीचा आहे, खोटा आहे, हे तर मला बघितल्यानंतरच लक्षात आलं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता माया त्याच माणसाचं बोट घेऊन त्याचा फोन आता अनलॉक करते. तेव्हा लता म्हणत असते, दे दे फोन, इकडे दे, लवकरात लवकर मी आता जानकीला फोन करते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे लता आता जानकीला फोन करते. जानकीचा फोन सायलेंटवरती असतो, रिंग जात असते, पण जानकी काही फोन आता उचलत नसते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे लता म्हणत असते, उचल उचल जानकी, फोन उचल. तेव्हा इथे जानकीचा फोन मात्र वाजत असतो आणि ती आपल्या आईबद्दलच सौमित्रजवळ आणि ऋषिकेशजवळ बोलत असते. ती म्हणत असते, सौमित्र भाऊजी, माझ्या आईला काही होता कामा नये हो, आई सापडली पाहिजे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे तिच्या मोबाईलवरती सारखा आता लता फोन करत असते आणि ह्या आंधळ्या जानकीचं फोनकडे आता लक्षच नाही आहे. नको तेव्हा सारखा फोन हातामध्ये घेईल आणि जेव्हा गरज असते तेव्हा ना फोन उचलणार ना लक्ष देणार. त्यानंतर प्रेक्षकांनो, लता मात्र इकडे आपले प्रयत्न करतच असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये अवंतिका म्हणत असते की वहिनी, आता काहीही झालं ना तरीसुद्धा त्या ऐश्वर्याला धडा शिकवायचाच, तिची वाट लावायचीच. तेव्हा इथे जानकी म्हणते, बरोबर, त्या ऐश्वर्यालासुद्धा कळलं पाहिजे की तिने किती मोठी चूक केली आहे. तिला आता तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून द्यायचीच, तिलासुद्धा खूप त्रास द्यायचा. एखाद्याच्या आईला त्रास दिल्यानंतर काय सहन करावं लागतं ना, हे त्या ऐश्वर्यालासुद्धा कळलं पाहिजे. माझ्या आईला त्रास दिला ना तिने, आता तिला तिच्या संपूर्ण गुन्ह्याची शिक्षा मिळवून दिल्याशिवाय आपणसुद्धा स्वस्थ बसायचं नाही, असं इथे जानकी आता स्पष्टपणे बोलत असते. आणि त्याच्यामध्ये अवंतिका, सौमित्र, ऋषिकेश हे सगळेजण आता जानकीच्या बरोबर असतात ऐश्वर्याला धडा शिकवण्यामध्ये. ऐश्वर्याने आत्तापर्यंत इतके कारस्थानं केलेले आहेत की तिला आता तिच्या गुन्ह्याची शिक्षा द्यायचीच. तेव्हा प्रेक्षकांनो, तो माणूस मास्कमॅन आलेला असतो आणि त्याने ऐश्वर्याला ऋषिकेश जानकीचे डिवोर्स पेपर दिलेले असतात. तो म्हणतो, हे घे डिवोर्स पेपर आणि त्यांना सह्या करायला सांग. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, पण तुम्ही माझी इतकी का मदत करताय. तेव्हा तो माणूस म्हणतो, हे बघ, मी तुझी मदत करत नाही आहे. कसं असतं ना, शत्रूचा शत्रू हा मित्र असतो आणि मी माझ्या शत्रूला मात देण्यासाठी तुझी मदत करतोय, बाकी काही नाही. हे डिवोर्स पेपर आहेत,
याच्यावरती ऋषिकेश आणि जानकीच्या सह्या घे. त्यांचा डिवोर्स झाल्यानंतर मग तू ऋषिकेश बरोबर लगेच लग्न करू शकतेस, असं इथे मास्कमॅन आता ऐश्वर्याला सांगत असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता मास्कमॅनला सुद्धा जानकी आणि ऋषिकेशचं लग्न तुटायला हवं असंच वाटत असतं आणि त्यामुळे इथे ऐश्वर्यासाठी गोष्टी अजूनच सोप्या झालेल्या असतात.